विद्यार्थी मित्रांनो, सिरीजला सुरुवात तर छान झाली. याचं महत्व सांगू का तुम्हाला मी? रोज एक डेरिव्हेशन करतोय आपण. 10-15 मिनिटाचा वेळ काढतोय. बघता-बघता असं होणार आहे, की तुमचे एवढे डेरिव्हेशन्स कंप्लीट होणार आहेत विथ न्यूमेरिकल्स. विथ न्यूमेरिकल्स मी तुम्हाला बोलतोय आणि तणावच राहणार नाही रे. पण मला एक सांगा ना, आजचा कितवा पार्ट आहे रे हा? कितवा पार्ट आहे मला सांगा? कितवं डेरिव्हेशन आहे आजचं? कमेंट करून सांगा. त्याच्या अगोदर कोणते डेरिव्हेशन्स घेतले? मला सांगा. हे डेरिव्हेशन घेतले का रे आपण? की मॅक्सिमम वेलोसिटी इक्वल्स टू आर-जी. बघा मी काय लिहितोय. मला माहिती आहे माझं लिहायचं राहिलंय. आणि मिनिमम वेलोसिटी म्हणजे सुद्धा आर-जीच आहे. ओके. ऐका ना. मॅक्सिमम म्हणजे कमी का जास्त? जास्त ना. त्यावेळेस तुम्हाला म्यूएस न मल्टिप्लाय करायचंय रे. आणि मिनिममला म्यूएस न काय करायचंय? डिव्हाइड. म्हणजे वेल ऑफ डेथला हा फॉर्म्युला आहे. ओके. हॉरिझॉन्टल कर्व्ड रोडला हा फॉर्म्युला आहे. पण मोस्ट सेफ स्पीड पाहिजे. मग बँकिंग करावं लागेल आणि त्या बँकिंगच्या वेळेस V इक्वल्स टू फॉर्म्युला आहे अंडर रूट आर जी टॅन थिटा. हे 3 फॉर्म्युले डिराईव्ह करण्यासाठी मला गरज लागते सेंट्रिपिटल फोर्सची. त्याचा फॉर्म्युला आहे mv² अपॉन आर. त्याचबरोबर गरज लागते मला वेट या फॉर्म्युल्याची. वेटचा फॉर्म्युला कोण आहे? mg. या 2 डेरिव्हेशनसाठी मला फ्रिक्शनल फोर्सची गरज लागली. त्याचा फॉर्म्युला आहे म्यूएस इंटू एन. म्हणजे हे 3 फॉर्म्युले डायग्राम आणि अशा रीतीनं मला असं वाटतंय आपले 3 व्हिडिओ कंप्लीट आहेत ना बाळांनो? बरोबर आहे का बघा बघू? काही एखादा राहिला असेल तर मला कमेंट करून सांगा नक्की. 3 कंप्लीटेड आहेत? ठीक आहे. मग आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. बघा मी काय म्हणतोय ते बघा. मी फिगरवरती सगळे हे करणार आहे बरं का, की समजा ही व्हेइकल आहे. बघा मी क्लिअर करतोय सगळी गोष्टी व्यवस्थित. ओके. सांगा नेहमी डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये काय ऍक्ट होतं रे? वेट. वेटला बॅलन्स एक कॉम्पोनंट करतोय. नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर आहे. मग हा कॉम्पोनंट एन कॉस थिटा, हा कॉम्पोनंट एन साइन थिटा आणि ही कोण आहे? नॉर्मल रिएक्शन. ओके. थांबा ना. आता इथं मला काय म्हणायचंय, की समजा या गाडीचं स्पीड खूपच कमी आहे. खूप कमी आहे. मग असं होईल ती गाडी इकडे येईल. इकडं पण येऊन द्यायची नाहीये. मग मला सांगा, मग या दिशेनं फ्रिक्शनल फोर्स मला ऍक्ट करावं लागेल. आणि त्या फ्रिक्शनल फोर्सला मला असं 2 कंपोनंट मध्ये रिझॉल्व करावं लागेल. थांबा ना. हा तुमचा थीटा आहे. हा तुमचा थीटा आहे. बघा करस्पॉन्डिंग अँगल असं कधी ऐकलंय का तुम्ही? 2 पॅरलल लाईन्स. ओके. आणि त्याचे ट्रान्सफर्स असले हे करस्पॉन्डिंग अँगल असतात ते इक्वल असतात. मग हा थीटा जवळ हा पण थीटा. आणि थीटाच्या जवळची जो कॉम्पोनंट असतो ना तो कॉस थीटा कॉम्पोनंट असतो. मग ऑब्व्हियसली हा कॉम्पोनंट येणार आहे साइन थीटा. मला मिनिमम सेफ स्पीड काढायचं आहे. मिनिमम सेफ स्पीड. कदाचित मला 2-3 पेजेस लागतील बरं का लक्षात घ्या. मी पहिल्यांदा या शब्दापासून सुरुवात करणार आहे. कन्सिडर अ व्हेइकल. कन्सिडर अ व्हेइकल traveling along traveling along a banked road. ओके. banked road आणि त्याच्या पुढे मी लिहिणार आहे as shown in the figure. एवढं दिसतंय ना रे तुम्हाला as shown in काय सांगा फिगर. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपण काय लिहितो? आपण काय लिहितो रे? लेट. सांगा. एम म्हणजे कोण रे? मास ऑफ द व्हेइकल. एन म्हणजे कोण आहे रे? नॉर्मल रिएक्शन. थीटा म्हणजे कोण आहे? अँगल ऑफ बँकिंग. एफ एस कोण आहे? फ्रिक्शनल फोर्स. व्ही म्हणजे काय? मिनिमम वेलॉसिटी म्हणा किंवा वेलॉसिटी म्हणून टाका. ओके. वेलॉसिटी लक्षात घ्या. ओके. आर म्हणजे कोण आहे? रेडियस ऑफ द रोड किंवा रेडियस ऑफ द कर्वेचर. रेडियस ऑफ द कर्वेचर. काय राहिलं तर पुन्हा लिहू वाटल्यास आणखीन आपण. आता इथं मी काय म्हणतोय हे लिहिलं ना आपण समजून घ्या. हे लिहिल्यानंतर मला मेनली ना काय करायचंय माहितीये का, की याच्यात मेनली मला सगळ्या फोर्सेस वरती काम करायचंय. ओके. म्हणजे मी आता हे ना थोडंसं कमी जागेत लिहितो रे बरं का रे बाळांनो. मला इथं थोडंसं लिहायला जागा पाहिजे. ऍक्च्युअली मी तुम्हाला म्हटलं होतं मी नेक्स्ट पेजवर जाणार आहे नेक्स्ट पेजवर. पण डायग्राम बघून पण लिहायचंय ना मला इथं. बघा. इथं लेट एम म्हणजे कोण? मास. व्ही म्हणजे वेलॉसिटी. आर म्हणजे रेडियस. म्यू एस समजून घ्या. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. फ्रिक्शनल फोर्स आहे. नॉर्मल रिएक्शन आहे. अँगल ऑफ बँकिंग आहे. ओके. कव्हर केलं. नीट लक्ष द्या. मी काय म्हणतोय बघा आता इथं
नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय. आता नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतोय? असा कर्व असेल तर सेंटरच्या डायरेक्शन मध्ये जे ऍक्ट होत आहेत ना ते नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार. आता सेंटरच्या दिशेनं कोण ऍक्ट होतोय रे? यन साइन थिटा. ओके. अरे पण हा या दिशेनं ऍक्ट होतोय पण हा त्याला अपोज करतोय ना त्याच्यामुळे मायनस केलं पाहिजे मला एफ एस कॉस थिटा. सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे लक्षात घ्या की नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स मिळेल काय बोललो सेंटरच्या दिशेने सेंटर इकडे आहे म्हणजे हा फोर्स ते प्रोव्हाइड करतोय एन साइन थिटा नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय पण हा त्याला अपोज करतोय ना त्यामुळे मला मायनस करावं लागेल आणि दॅट इक्वल्स टू मग मिळणार आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता वेट बॅलन्स वगैरे लिहित नाही मी फ्रॉम फिगर लिहिणार आहे फ्रॉम फिगर. सांगा टोटल अपवर्ड फोर्स कोण आहे बघा नीट. टोटल अपवर्ड फोर्स मला दिसतोय एन कॉस थिटा प्लसच एफ एस साइन थिटा. टोटल डाऊनवर्ड फोर्स मला एकच दिसतोय कोण दिसतोय एम जी. झालं की क्वेश्चन नंबर 2. पण थांबा ना आता मला प्रश्न पडला असता सरांनी इथं मायनस घेतलं इथं का प्लस घेतलं? बरं इथं मायनस का घेतलं कारण ही डायरेक्शन आणि ही डायरेक्शन एकमेकाला अपोज आहे. मग खाली का प्लस घेतलं कारण एन कॉस थिटा पण वर ऍक्ट होतंय एफ एस साइन थिटा पण वरच ऍक्ट होतंय रे. मग आता या दोघांचा घ्यायचंय मला रेशो एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा. बघा एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा. एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा दॅट इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. नेहमीप्रमाणे एम ला एम कॅन्सल होणार मग व्ही स्क्वेअर अपॉन काय होणार आहे आर जी. इथपर्यंत आलो आपण. आता हे आर जी इकडे आणूया आपण रूट पण देऊया आपण म्हणजे इकडे उरणार फक्त व्ही. कळालं का रे? ओके हे आर जी इथं घेतलं मी स्क्वेअर रूट काढलं पण आता उरलंय कोण रे एन साइन थिटा. एन साइन थिटा एफ एस म्हणजे कोण असतं म्यू एस इंटू एन कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा. एफ एस म्हणजे कोण असतं रे म्यू एस इंटू एन आणि साइन थिटा. मग फोर व्ही इक्वल्स टू रूट मध्ये कोण येणार आहे आर जी. सांगू का हा फॉर्म्युलाच एक्झाम मध्ये विचारलाय बरं का. आता प्रत्येकाला एन कॉस थिटानं डिवाइड करा. प्रत्येकाला कशाने डिवाइड करा एन कॉस थिटानं. मग एन साइन थिटाला एन कॉस थिटानं डिवाइड केल्यावर टॅन थिटा येणार रे. आलं का लक्षात? बघा ना एन साइनला एन कॉस न डिवाइड केल्यावर एन ला एन कॅन्सल साइन अपॉन कॉस टॅन आलं. बरं याला कशाने डिवाइड करायचं एन कॉस थिटानं म्हणजे फक्त म्यू एस उरणार रे. कारण बघा ना एन कॉसला एन कॉस कॅन्सल होणार इथं वन येणार रे. आणि इथं सांगतो समजून घ्या याला एन कॉस थिटा डिवाइड केल्यावर म्यू एस एन कॉस न डिवाइड केलं एन ला एन कॅन्सल पण टॅन थिटा. अरे झालं की मिनिमम पॉसिबल स्पीड मिनिमम सेफ स्पीडचा फॉर्म्युला झाला आणि मिनिमम आहे मिनिमम म्हणून वरती मायनस आहे आणि खाली प्लस आहे. जेव्हा न्यूमरेटर लहान असतो तेव्हा मिनिमम व्हॅल्यू मिळणार. जेव्हा डिनॉमिनेटर मोठा आहे मोठ्या नंबरने डिवाइड करतोय तेव्हा आपल्याला आन्सर मोठं मिळणार आहे छोटं मिळणार आहे. लक्षात घ्या मोठ्या नंबर डिवाइड केलं. चला बघून घ्या मी बाजूला सरकतोय. प्रश्न झालाय रे बाळांनो खूप अतिशय महत्वाचा प्रश्न झालाय. मिनिमम पॉसिबल स्पीड. आता मिनिमम स्पीड होऊन गाडी आपल्याला इकडे येऊन द्यायची नाही. मिनिमम स्पीडला गाडी आपण इकडे येऊन द्यायची म्हणून फ्रिक्शनल फोर्स वर लावलं. आता मॅक्सिमम स्पीडला गाडी पुढे जाईल की मग फ्रिक्शनल फोर्स खाली लावावा लागणार आहे एवढाच फरक आहे. आणि ते डेरिवेशन मी ऍज अ होमवर्क म्हणून तुम्हाला देणार आहे. ते डेरिवेशन मी ऍज अ होमवर्क म्हणून तुम्हाला देणार आहे. पटकन काय करा इमिजिएटली याचा स्क्रीनशॉट काढा. ओके इमिजिएटली याचा काय काढा स्क्रीनशॉट काढा. मी बाजूला सरकू का अजून ओके थोडस सरकले बाजूला 1 2 3 काढा स्क्रीनशॉट. काढलाय मी असं इमॅजिन करतोय. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो दोघांचा काय घेतलाय रेशो घेतलाय. फक्त या स्टेपला कशाने डिवाइड केलं मला सांगा शेवटच्या स्टेपला कशाने डिवाइड केलं. अरे बोला की अरे कशाने डिवाइड केलं उत्तर द्या. एन कॉस थिटा कशाने डिवाइड केलंय म्हणून इथं तो 1 आलंय हे लक्षात घ्या. बर मग आपलं काम तर झालंय पण होमवर्क दिलाय ना तुम्हाला मोठाच्या मोठा. मग होमवर्कला तुम्हाला हेल्प करतो की मी बाळांनो. आता समजा ही व्हेइकल आहे. ओके डाउनवर्ड काय ऍक्ट होणार आहे एम जी. ओके नॉर्मल रिॲक्शन हा कॉम्पोनंट कुठला एन कॉस थिटा.
या कॉम्पोनंट कुठला? यन साइन थिटा. आता फास्ट चालली त्यामुळे गाडी वर जाऊन द्यायची नाही, आपल्याला खाली इकडे आणायचं. ओके, समजून घ्या. मग हा फ्रिक्शनल फोर्स आहे, त्याचा हा कॉम्पोनंट आणि हा कॉम्पोनंट. ऐका ना, हा थिटा म्हणल्यावर हा थिटा ना, अल्टरनेट अँगल. मग हा असणार आहे एफ एस कॉस थिटा आणि हा असणार आहे एफ एस साइन थिटा. हा बघा, हा कॉम्पोनंट या थिटाच्या समोरचा आहे ना, साइन थिटा म्हणून इथं आला. हा इथं समोर आहे ना साइन थिटा, तो इकडे घेतला. वेक्टर आहे ना शेवटी. आता डायरेक्टली दोन फॉर्म्युले तुम्हाला देतोय, ते कन्सिडर लेट वगैरे फोर्सेस तुम्ही लिहा. नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करताय? नीट बघा. या इकडं सेंटर आहे, सेंटरच्या दिशेनं जे कोण आहेत ते नेसेसरी फोर्स ऍड करणार, सेंट्रिपिटल फोर्स देणार. दोघं एकाच डायरेक्शन मध्ये म्हणून प्लस आलं रे. मगासारखंच आहे रे, फक्त आता वरती प्लस आलंय. वरती काय आलंय? प्लस, आणि खाली मायनस कसं येते बघा. वर कोण ऍक्ट होतंय रे? एन कॉस थिटा. ओके, बरं या दोघांना बॅलन्स कुणाला करायचं आहे? एम जी ला. पण एन कॉस थिटाला हा अपोज करतोय ना, एफ एस साइन थिटा अपोज करतोय, म्हणून तर मायनस साइन. आता इक्वेशन 1 आठवा. इक्वेशन 2 काय घेणार? रेशो. रेशो एम ला एम काय होणार आहे? कॅन्सल. व्ही स्क्वेअर अपॉन काय येणार आहे? आर जी. आणि त्याच्यानंतर हे सगळं मिळणार. या आर जी पुन्हा इकडे येणार, पण ह्याला सगळ्याला डिवाइड कशानं करायचं? एन कॉस थिटानं. मग तुम्हाला जे मॅक्सिमम स्पीड मिळणार आहे व्ही मॅक्स, ते असं मिळेल अंडर रूट आर जी. पहिल्यांदा मिळेल टॅन थिटा प्लस म्यू एस मिळेल, आणि 1 मायनस म्यू एस इंटू टॅन थिटा. म्हणजे मॅक्सिमम स्पीड साठी वरती प्लस आणि खाली काय येणार आहे? मॅक्सिमम पॉसिबल स्पीड, मिनिमम पॉसिबल स्पीड. मग आता 5 डेरिव्हेशन आपले कंप्लीट झालेत. व्हिडिओ बघताय पण व्हिडिओला लाईक करायला विसरताय. नवीन आहे चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. दिवसभराचं शेड्यूल आपलं एकदम टाईट आहे, आणि लाईव्ह लेक्चर 11 स्टँडर्ड साठी पण आपण घेतोय. त्यामुळे तुमच्या 11च्या ज्युनियर मुलांशी पण ही गोष्ट शेअर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. दिवसातून 10-15 मिनिटाचा वेळ आत्ता काढा. एक्झामच्या वेळेस होणार नाही हे लक्षात घ्या. मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. डोक्यात तुमच्या आलं का? येत असेल तर मान हलवा, कळेल मला. आले का लक्षात? हलवा मान. होय, हा. अजून तुमच्या लक्षात येत नसेल तर बघा, रोज थोडा थोडा वेळ काढायचाय. मग ते इंस्टाग्राम, अरे वा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो स्नॅपचॅट, अरे वा. गप्पा, जेवताना गप्पा, जेवताना गप्पा, निवांत गप्पा, हे बंद करा. एक्झाम जवळ आलेली आहे. थेंबे थेंबे तळे साचे माझं नेहमीचं वाक्य आहे. हळूहळू सुरुवात केली तर होईल रे बाळांनो, होईल, नक्की होईल. स्वतःसाठी करायची इच्छा आहे का बघा, तर करा, नाहीतर राहू दे, काही हरकत नाही. काही हरकत नाही. मग घरी सांगून टाका की जमणार नाही म्हणून, चूक झाली म्हणून. कारण ही चूक तुमचे पालक 12वी नंतर सुद्धा करू शकतात. म्हणजे पर्सनल अनुभवातून सांगतो. नाही अभ्यास केला त्या मुलानं 2 वर्ष. माझ्याकडेच होता. नाही अभ्यास केला आणि पालकांनी डोनेशन भरून घेतलंय ऍडमिशन. कशाला रे? कशाला इंजिनिअरिंगला पैसे भरून ऍडमिशन घ्यायचंय? जर 11-12च होत नसेल तुमच्याकडून, तर इंजिनिअरिंग तर काय होणार आहे? नाहीच होणार. तोंडातून अपशब्द येणार नाहीत बरं का, लक्षात घ्या. आले असते चुकून रागाच्या भरात, पण नाही येणार. मग बाळांनो करा अभ्यास. 2 लेक्चर 2 दिलेत मी टाइम हे तर. टोटल 5 लेक्चर्स, 5 तुम्हाला नोट्स बनवायच्या आहेत. पहिले फॉर्म्युले परत सांगतो. मॅक्सिममला म्यू एस इंटू आर जी, मिनिममला आर जी अपॉन म्यू एस, मोस्ट सेफ स्पीडला आर जी टॅन थिटा, तिथं म्यू एस नाहीये. व्ही मॅक्सला काय येणार आहे? अंडर रूट, पहिला आर जी येणार आणि इथं काय येणार? टॅन थिटा प्लस म्यू एस, आणि 1 मायनस म्यू एस इंटू टॅन थिटा. आणि मिनिममला काय येणार आहे? वरती मायनस आणि खालती काय? प्लस. करा की 5 फॉर्म्युले. हे बोर्डचं पण जमणार आहे तुम्हाला, न्यूमेरिकल सीईटी पण होणार आहे. करा मात्र. ऑल द बेस्ट.